ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही कधी एखादा निर्णय बदललायत का? लोक काय म्हणतील या भीतीमुळे? एखाद्या व्यक्तीला आयुष्यातल्या एखाद्या टप्प्यावर करिअर बदलायची इच्छा होते किंवा जॉब सोडून बिझनेस सुरू करायची इच्छा होते, पण अशा वेळेला त्या व्यक्तीच्या मनामध्ये विचार येतो, लोक काय म्हणतील? एखाद्या व्यक्तीला अध्यात्मामध्ये इंटरेस्ट असतो, मेडिटेशन, नामस्मरण या गोष्टी सुरू करायच्या असतात, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस सुरू करायच्या असतात, पण अशा वेळेला मनामध्ये विचार येतो, या वयामध्ये आणि अध्यात्म, लोक काय म्हणतील? तर एखादी व्यक्ती अशी देखील असते जिला यूट्यूब चॅनल सुरू करायचा असतो, पण मनात भीती निर्माण होते, लोक काय म्हणतील? इतकंच नाही तर काही जण असे देखील असतात की सोशल मीडियावर एखादा फोटो पोस्ट करताना देखील स्वतःला 10 वेळेला विचारतात की हा फोटो पाहून लोक काय म्हणतील, मला जे हवं तेच म्हणतील की काहीतरी वेगळं म्हणतील. थोडक्यात एकच प्रश्न आपण सगळीकडे विचारत असतो, स्वतःला लोक काय म्हणतील. गाईज, अनेक लोक स्वतःच्या मनानुसार आयुष्य जगत नाहीत, कारण त्यांना अपयशाची भीती असते म्हणून नाही, तर त्यांना लोकांच्या मताची भीती असते म्हणून. उदाहरणार्थ, समजा मला 10वी झाल्यानंतर आर्ट्स साईड घ्यायची आहे. अशा वेळेला माझ्या मनामध्ये येतं, आमच्या घरामध्ये तर सगळे सायन्सवाले आहेत, असं असताना मीच एकट्याने आर्ट्स घेतलं तर लोक काय म्हणतील. इथे आर्ट्सला गेल्यानंतर मी अपयशी होईन ही भीती नसतेच. तसंच माझे वडील जर का खूप मोठे बिझनेसमन असतील, पण मला जॉब करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, असं असताना एवढ्या मोठ्या बिझनेसमनचा मुलगा जॉब करतोय हे ऐकल्यावर लोक काय म्हणतील ही भीती मनामध्ये येते. आता इथे जॉबच्या इथे अपयश मिळेल याची भीती नसते, तर लोक काय म्हणतील ही भीती असते. पण एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेतली आहेत का की ज्या लोकांच्या मताचा आपण इतका विचार करतो ती लोक आपल्याला काही दिवसांनी विसरून देखील जात असतात. मग असं असताना देखील इतरांच्या मतामुळे आपण स्वतःला का बदलतो? हाच विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर ही भीती संपवण्यासाठी काय करता येईल याचा देखील विचार करणार आहोत. आज अनेक लोकांना काय करायचं आहे हे माहिती असतं, पण ते करत नाहीत, कारण त्यांच्यात क्षमता नसते म्हणून नाही, तर लोक काय म्हणतील या भीतीमुळे. ही भीती आज इतकी सामान्य झालेली आहे की अनेकांना ही भीती आहे हे जाणवत देखील नाही. आणि म्हणूनच सर्वप्रथम आपण ही भीती निर्माण कशी होते ते समजून घेणार आहोत. तर लोक काय म्हणतील हा विचार जन्मजात असतो का? लहान मुलांच्या मनामध्ये हा विचार असतो का की अरे बापरे, मी ही गोष्ट केली तर लोक काय म्हणतील, हा विचार लहान मुलं करतात? नाही. म्हणजे लोक काय म्हणतील ही भीती, हा विचार जन्मजात नसतो, तो नंतर डेव्हलप होतो. कशामुळे डेव्हलप होतो? लहानपणापासून आपण सतत ऐकत असतो, शेजारचे काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, शिक्षक काय म्हणतील, हा समाज काय म्हणेल, ही वाक्य सतत लहानपणापासून आपल्या कानावर पडत असतात. याचं एक उदाहरण पाहूयात. मी लहान असताना आमच्या बिल्डिंगमधला एक लहान मुलगा माझ्याच वयाचा, तो बिल्डिंगच्या वॉचमनच्या मुलांबरोबर खेळत असे. अशा वेळेला एक दिवस त्याला त्याच्या आईवडिलांनी सांगितलं की अरे, तू असं वॉचमनच्या मुलांबरोबर खेळायला नको जात जाऊस, शेजारच्या पाजारची लोक काय म्हणतील. हे आमच्या समोर घडलेलं उदाहरण आहे की शेजारचे काय म्हणतील म्हणून त्या मुलाला वॉचमनच्या मुलांबरोबर खेळू दिलं गेलं नव्हतं, वॉचमनच्या मुलांमध्ये मिक्सअप होऊ दिलं गेलं नव्हतं. का? तर शेजारचे काय म्हणतील, आपलं रेप्युटेशन, आपला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वगैरे 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 या सगळ्याचा विचार करून त्या मुलाला हेच सांगितलं गेलं की तू आपल्या लेवलच्या मुलांमध्ये खेळायला जायला हवं. थोडक्यात अगदी लहान असताना जेव्हा आपण मातीमध्ये खेळत असतो, बरोबर, आपण सगळेजण लहानपणी मातीत खेळतो, त्या वयामध्ये त्या मुलाला सांगितलं गेलं की अरे, शेजारचे काय म्हणतील याचा विचार कर. ही सगळी वाक्य लहानपणापासून आपण ऐकत आलेले असल्यामुळे हळूहळू मग आपण देखील इतरांच्या मताला महत्त्व द्यायला सुरुवात करतो. इथून इतर काय म्हणतील, लोक काय म्हणतील ही भीती निर्माण होत असते. पण लोक खरंच एवढा विचार करतात का? मानसशास्त्रामध्ये यासाठी एक संकल्पना सांगितली जाते, ती म्हणजे स्पॉटलाईट इफेक्ट. स्पॉटलाईट इफेक्ट म्हणजे काही जण असे असतात ज्यांना आपण सतत स्पॉटलाईटमध्ये आहोत असं वाटत असतं, म्हणजे आपल्या आजूबाजूची लोक सतत आपल्याकडेच पाहत असतात, अशा भ्रमात ही लोक जगत असतात.
आणि त्यामुळे त्यानुसार त्यांचं बिहेवियर देखील चेंज होत असतं. म्हणजे त्यांना समजा 2 मिनिटाच्या कामासाठी 2 मिनिटांच्या अंतरावर जरी जायचं असलं, एवढूसं जरी काम असलं तरीसुद्धा बाहेर पडताना ते एकदम व्यवस्थित ड्रेस घालून बाहेर पडतात, भांगबिंग पाडतात, पावडर वगैरे लावतात, कधी कधी थोडाफार मेकअप देखील करतात. सो त्यांना असं वाटतं की नाही, आपण खाली उतरलो की सगळेजण आपल्याकडे पाहायला सुरुवात करणार आहे. हा कुठलाही मानसिक आजार नाहीये, तर ती एक सायकोलॉजिकल कंडिशन असते, ती एक मानसिक स्थिती असते. काही जणांचा तो एक स्वभाव असतो की त्यांना असं वाटतं की सगळेजण आपल्याकडेच पाहत असतात. आता ही एक गमतीशीर गोष्ट आहे, ती फार सिरियसली घ्यायला हवी अशी आहे का? नाही. पण जेव्हा याच्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे निर्णय देखील बदलत असता, तेव्हा त्याला गांभीर्याने पाहायला हवं, ही गोष्ट सिरियसली घ्यायला हवी. अशा वेळेला आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की लोक खरंच एवढा विचार करतात का? लोक त्यांच्या आयुष्यामध्ये खरं म्हणलं तर खूप जास्त व्यस्त असतात. लोक स्वतःच्या आयुष्याबद्दल सगळ्यात जास्त विचार करत असतात. कदाचित तुम्हाला ज्या लोकांच्या मताची भीती आहे, ती लोक त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या दिवसभरामध्ये तुमच्याबद्दल 2 मिनिटं सुद्धा विचार करत नसतात. ओके, आता इथपर्यंत एक गोष्ट तर स्पष्ट होते की लोक आपल्याबद्दल एवढा विचार करत नसतात. पण मग आता इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो की जर लोक आपल्याबद्दल एवढा विचार करत नसतात, तर लोकांनी केलेली कुठलीही टीका आपल्याला एवढी का लागते? लोकांनी केलेली कुठलीही टीका आपण मनावर घेतो. का घेतो कुठलीही टीका एवढी मनावर? यामागचं मुख्य कारण म्हणजे मानवी मेंदू नकारात्मक गोष्टीच जास्त लक्षात ठेवत असतो. मानवी मेंदूचा हा स्वभावच असतो की 10 लोकांनी केलेल्या कौतुकापेक्षा सुद्धा एकाची टीका तो जास्त लक्षात ठेवत असतो. आणि मग रात्रभर आपल्याला तो एकच माणूस आठवत असतो. 10 जणांनी जे कौतुक केलं ते कौतुक आठवत नाही, तर तो एकच माणूस आपला रात्रभर डोक्यामध्ये घोळत असतो की तो असं का बोलला, त्याचं माझ्याबद्दलचं मत असं काय, त्याचं माझ्या कामाबद्दलचं मत असं का आहे. आपल्याला तो एकच व्यक्ती रात्रभर आठवत असतो, कारण मानवी मेंदूचा हा स्वभावच आहे की नकारात्मक गोष्टी तो जास्त लक्षात ठेवत असतो. आणि म्हणून कोणीही केलेली कुठलीही नकारात्मक टीका आपल्याला जास्त लागते. पण एक गोष्ट आपण इथं लक्षात ठेवायला हवी की लोकांचं मत सतत बदलत असतं. आज तुम्ही यशस्वी झालात तर लोक कौतुक करतील, उद्या तुम्ही अपयशी झालात तर लोक नावं ठेवतील, त्यानंतर जर का परत तुम्ही यशस्वी झालात तर लोक सुद्धा परत तुमचं कौतुक करतील. थोडक्यात लोकांचं मत हे सतत बदलत असतं. मग लोकांच्या या सतत बदलणाऱ्या मतावर आपण आपलं आयुष्य का उभारतो? जेव्हा आपण लोक काय म्हणतील याचा विचार करून आपल्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे निर्णय घेत असतो, तेव्हा त्याचा अर्थ असाच होतो की लोकांच्या या मतांवर आपण आपलं आयुष्य उभारतोय. म्हणजेच लोकांचं मत जे सतत बदलत असतं त्यावर आपण आपल्या आयुष्याची उभारणी करत असतो, जे कितपत योग्य आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अप्रूव्हल ॲडिक्शन. अप्रूव्हल ॲडिक्शन म्हणजे काय? तर लोकांनी केलेल्या कौतुकाची सुद्धा आपल्याला सवय लागत असते. आणि या सवयीमुळे आपण देखील केवळ अशाच गोष्टी करतो ज्या गोष्टींचं कौतुक होऊ शकेल. यालाच अप्रूव्हल ॲडिक्शन म्हणतात. म्हणजे लोकांचं कौतुक म्हणजे लोकांची मान्यता असं आपण गृहीत धरतो. लोकांनी जर माझं कौतुक केलं तर याचा अर्थ लोकांनी मला मान्यता दिलेली आहे, लोकांनी मला अप्रूव्ह केलेलं आहे असं आपल्याला वाटतं. आणि त्यामुळे आपण लोकांना खुश करण्यासाठी, लोकांचं मन जपण्यासाठी आपण अनेक गोष्टी त्यांच्या मतानुसार करत असतो. यालाच अप्रूव्हल ॲडिक्शन असं म्हणतात. थोडक्यात कौतुक मिळालं नाही तर आपण अस्वस्थ होतो आणि ते होऊ नये म्हणून आपण आपल्याही नकळत इतरांच्या मान्यतांवर जगायला लागतो. अप्रूव्हल ॲडिक्शन. गाईज, या सगळ्या गोष्टींमुळे होतं असं की आपण लोक काय म्हणतील याचा विचार करत बसतो, एखादी गोष्ट करणं अवॉइड करतो आणि जी गोष्ट आपल्याला करायची असते तीच गोष्ट कोणीतरी वेगळी व्यक्ती करतं आणि ती व्यक्ती त्या गोष्टीमध्ये आपल्याही पुढे निघून जाते. आपल्याला असं वाटतं की अरे ही गोष्ट मला करायची होती. उदाहरणार्थ समजा मला यूट्यूब चॅनल जर का सुरू करायचं असेल, माझा धीर होत नाहीये यूट्यूब चॅनल सुरू करायचा, म्हणून मी ती गोष्ट टाळतोय आणि मग एक दिवस आपल्याला कळतं की अरे अशा एका आपल्या माहितीतल्या व्यक्तीने ही गोष्ट सुरू केलेली आहे, यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. आणि मग आपल्याला ही गोष्ट कळते की त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं मी करू शकतो, पण मी नाही केलं आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी मागे पडलो. असं अनेक बाबतींमध्ये होण्याची शक्यता असते. जॉब असेल, तुमचा बिझनेस असेल, अध्यात्म असेल, कुठलीही गोष्ट असेल.
तुम्हाला एखादी गोष्ट करायची असते पण तुम्ही ती गोष्ट करत नाही आणि इतर लोक ती गोष्ट करतात, तेव्हा मग आपले डोळे उघडतात. तेव्हा मग आपल्याला असं वाटतं की अरे मी सुद्धा लोक काय म्हणतील याचा विचार करत जर का नसतो बसलो तर कदाचित आज मी त्या गोष्टीमध्ये कुठे पोचलो असतो. असं होण्याची शक्यता आहे. असा गिल्ट आपल्यामध्ये मग निर्माण व्हायला सुरुवात होऊ शकते. त्याचबरोबर लोक काय म्हणतील यामागचं अजून एक खूप महत्त्वाचं कारण म्हणजे कंपॅरिझन. आपण सतत स्वतःची इतरांच्या बरोबर कंपॅरिझन करत असतो. याची सुरुवात लहान असताना आपल्या घरच्यांनी किंवा या समाजातल्या लोकांनी आपली इतरांच्या बरोबर कंपॅरिझन करण्यापासून सुरुवात झालेली असते. आपण शाळेत असताना शाळेतले शिक्षक दोन विद्यार्थ्यांमध्ये कंपॅरिझन करत असतात. आपण घरी असताना आपले आई वडील इतरांच्या मुलांबरोबर आपली कंपॅरिझन करत असतात. त्याचबरोबर अनेक बाबतींमध्ये तुमची कंपॅरिझन होत असते. जॉब इंटरव्ह्यूला गेल्यानंतर दोन कॅन्डिडेट्सच्या मध्ये कंपॅरिझन होते. मुलगी पाहायला गेल्यानंतर किंवा मुलगा पाहायला गेल्यानंतर दोन मुलांमध्ये दोन मुलींमध्ये कंपॅरिझन होतच असते. समाजाच्या कुठल्याही घटकामध्ये जरी आपण गेलो तरी सुद्धा तिकडे आपली कंपॅरिझन होत असते. आणि कुठल्याही कंपॅरिझनमध्ये जेव्हा तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न करत असता सतत, तेव्हा मग त्याला रॅट रेस असं म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या रॅट रेसमध्ये पार्टिसिपेट करता तेव्हा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी तुम्हाला सोडाव्याच लागतात. जेव्हा तुम्ही एखाद्या रॅट रेसमध्ये भाग घेतलेला असतो तेव्हा मग इतर लोक ज्या विषयांमध्ये आहेत त्याच विषयामध्ये तुम्हाला उतरावं लागतं. तुम्हाला ज्या विषयांमध्ये आवड आहे तो विषय कदाचित तुम्हाला मागे सारण्याची गरज भासू शकते. कारण कंपॅरिझन ज्यातून निर्माण झालेली रॅट रेस. थोडक्यात आपण जेव्हा स्वतःची इतरांशी तुलना करत असतो आणि त्यासाठी एखाद्या रॅट रेसमध्ये पार्टिसिपेट करत असतो तेव्हा उद्या आपण जरी ती रॅट रेस जिंकलो तरीसुद्धा आपण स्वतःला हरवलेलं असतं आणि हा समाज जिंकलेला असतो. ओके, आता या सगळ्या इश्यूवर म्हणजे लोक काय म्हणतील ही जी भीती आहे या भीतीवर उपाय काय? जर का ही भीती घालवायची असेल तर आपण काय करू शकतो? तर या बाबतीमध्ये अध्यात्म आपल्याला एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू देत असतं. ते असं म्हणतं की यावर हा उपाय आहे का की लोकांना इग्नोर करा, लोकांचं ऐकूच नका, लोकांचं म्हणणं मनावर घेऊच नका. आपण असं करू शकतो का? आपण असं नाही करू शकत. कारण शेवटी मनुष्य हा एक समाजशील प्राणी आहे. बरोबर, समाजामध्ये राहणारा हा प्राणी आहे, समाजाच्या बरोबर तो राहणारा आहे. त्यामुळे समाजाच्या सगळ्याच मतांना त्याने इग्नोर केलं असं नाही करून चालत. कारण काही वेळेला लोकांचं मत हे गरजेचं सुद्धा असतं. जसं की आईवडिलांचं मत काही बाबतीमध्ये गरजेचं असतं, काही वेळेला गुरूंचं मार्गदर्शन गरजेचं असतं, तर काही वेळेला अनुभवी व्यक्तींचं मत देखील गरजेचं असू शकतं. अशा वेळेला आपण सगळ्यांचंच मत अवॉइड करू शकत नाही. पण मग आता कोणाचं मत महत्त्वाचं आहे आणि कोणाचं मत इग्नोर करणं गरजेचं आहे हे कसं ठरवायचं? तर या बाबतीमध्ये अध्यात्म असं सांगतं की समोरच्या व्यक्तीचं मत, समोरच्या व्यक्तीने केलेलं स्टेटमेंट हे आपल्या अस्तित्वावर केलेलं आहे की आपल्या बिहेवियरवर केलेलं आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे जर का आपल्या बिहेवियरवर समोरच्या व्यक्तीने काहीतरी मत मांडलेलं असेल आणि त्या मतानुसार आपण ते बिहेवियर चेंज केलं असता आपली आयुष्यामध्ये उन्नती होऊ शकते असं असेल तर ते मत आपण ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. पण जर का ते मत आपल्या अस्तित्वावरच असेल तर मग त्या मताच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करायला हवा. याचं एक उदाहरण पाहूया. जसं आपण आत्ता पाहिलं की समजा एखाद्या व्यक्तीला यूट्यूब चॅनल सुरू करायची इच्छा आहे. अशा वेळेला त्या व्यक्तीने धीर करून यूट्यूब चॅनलला सुरुवात पण केली, 1-2 व्हिडिओ पोस्ट पण केले. अशा वेळेला जर कोणीतरी ते 2 व्हिडिओ पाहून त्या व्यक्तीला सांगितलं की अरे त्या व्हिडिओमध्ये ना तुझा माईकचा आवाज थोडासा इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे किंवा तू बोलताना ज्या वेनी बोलतोयस ते थोडंसं तुला अजून छान करता येईल, असं जर का सांगितलं तर या गोष्टी ऐकल्या असता त्या व्यक्तीची उन्नती होऊ शकते, त्या व्यक्तीचा विकास होऊ शकतो, त्याचे व्हिडिओ लोकांना अजून जास्त आवडू शकतात. सो अशा प्रकारची लोकांची मतं तुम्ही घेऊ शकता, त्यांना तुम्ही महत्त्व देऊ शकता. पण जर एखादी व्यक्ती येऊन सांगितलं की नाही रे तुझ्याच्याने जमणारच नाही रे, यूट्यूब चॅनल सुरू करणं ना तुझा विषयच नाही आहे, असं जर का ते सांगायला लागले तर ही मतं आपण घ्यायला हवीत. किंवा ते व्हिडिओ पाहून कोणीतरी येऊन असं पण त्या व्यक्तीला सांगू शकतं की हा ना तुझा विषयच नाही आहे रे, या विषयातले अजून मोठे मोठे रथी महारथी असताना तूच कोण आहे या विषयावर लोकांना ज्ञान देत फिरणारा, असं देखील येऊन कोणीतरी सांगू शकतं. त्यामुळे ते असं म्हणू शकतात की नाही यूट्यूब विषय तुझा नाहीच आहे,
तू या विषयावर यूट्यूब करतास कामा नाही, असं जर का येऊन कोणीतरी म्हणत असेल तर मग त्या मताला आपण इग्नोरच करायला पाहिजे. कारण यूट्यूब हा कोणाच्याही एका व्यक्तीची मक्तेदारी नाही आहे. यूट्यूब कोणीही करू शकतं. थोडक्यात लोकांचं कुठलं मत तुम्ही घ्यायला हवं आणि कुठल्या मताला इग्नोर करायला हवं, तर ज्या मतांच्यामुळे तुमचा खरंच विकास होऊ शकतो, तुमची उन्नती होऊ शकते, ते मत तुम्ही घ्यायला हवं. तर जी लोक तुमची ती ॲक्टिव्हिटीज जर का संपवत असतील तर त्या मतांना तुम्ही इग्नोरच करायला हवं. या सगळ्याच्या बाबतीमध्ये अध्यात्म असं म्हणतं की तुमची किंमत ही दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून असता कामा नाही. म्हणजे जर का एखादी व्यक्ती येऊन आपण इम्प्रूव्ह होण्यासाठी, आपल्या विकासासाठी त्या व्यक्तीची जर का मतं मांडत असेल तर आपण ती मतं घेऊ शकतो. पण एखाद्या व्यक्तीचं मत असं आहे की आपण ही ॲक्टिव्हिटीज करता कामा नये, याचा अर्थ तुम्ही माझी किंमत काय ते मला सांगताय. माझी किंमत मला इतरांनी सांगायची नाही, माझी किंमत मला माहिती आहे, असा विचार आपण करणं गरजेचं आहे. इतरांच्या ओपिनियन्समुळे, इतरांच्या मतांमुळे तुमची किंमत जर का कमी होत असेल तर ती मतं आपण फॉलो नाही करू शकत. उलट ज्या मतांच्यामुळे तुमचा विकास होणार आहे ती मतच आपण पाळायला हवीत. थोडक्यात दुसऱ्यांचं मत तुमची किंमत ठरवत नसते, तुमची किंमत आधीपासूनच ठरलेली असते. समस्या बाहेर नाही आहे, समस्या ही आहे की तुम्ही तुमची किंमत इतरांच्या नजरेतून ठरवायला सुरुवात करता आणि त्यामुळे तुम्हाला हव्या त्या गोष्टी करायला तुम्ही धजावत नाही. आणि जोपर्यंत आपली स्वतःची ओळख इतरांच्या मतावर आधारलेली असते तोपर्यंत लोक काय म्हणतील ही भीती संपणार नाही. जर का आरसा खराब असेल तर त्यामध्ये चेहरा पण खराब दिसतो, पण याचा अर्थ चेहरा खराब आहे असं नाही होत. याचा अर्थ हाच होतो की तो आरसा खराब आहे, त्या आरशाने स्वतःला स्वच्छ करायला हवं. माझा चेहरा स्वच्छच आहे. थोडक्यात लोकांचं आपल्याबद्दलचं मत म्हणजे त्यांच्याच मनाचं रिफ्लेक्शन असतं. आपल्याबद्दल कुठलंही मत मांडताना खरं सांगायचं तर ही लोकच उघडी पडत असतात, त्यांचा स्वभावच उघडा पडत असतो आणि त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करत वेळ वाया घालवू नये माणसाने. या बाबतीमध्ये आपण आजपासूनच एक एक्झरसाइज करायला सुरुवात करूयात. आपल्यावर कधीही कुणीही कुठलीही टीका केली की आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की ही टीका माझ्या वागण्यावर आहे की माझ्या अस्तित्वावर आहे. म्हणजे मी जर का एखादी ॲक्टिव्हिटी करत असेन तर त्या ॲक्टिव्हिटी मी कशा प्रकारे करतोय, त्या ॲक्टिव्हिटीमधलं माझं काम कसं आहे, यावर जर का ही टीका असेल तर ठीक आहे, मी त्या ॲक्टिव्हिटीमधलं माझं काम चेंज करू शकतो, माझी करण्याची पद्धत चेंज करू शकतो, म्हणजेच माझं वागणं मी चेंज करू शकतो. पण जर का ती टीका माझ्या अस्तित्वावरच असेल, म्हणजे मी त्या ॲक्टिव्हिटीमध्ये अस्तित्वातच आहे, यावर जर का यांचं ऑब्जेक्शन असेल तर मग अशा गोष्टीकडे आपण दुर्लक्षच करणं गरजेचं आहे, इग्नोरच करणं गरजेचं आहे. आजपासून आपण स्वतःलाही सांगणार आहोत की अशा प्रकारची मतं आपण इग्नोर करणार आहोत. ज्या मतांच्यामुळे माझा विकास होईल तीच मतं मी अंमलात आणणार आहे. अशा वेळेला मग एखादी व्यक्ती आपल्या विकासाच्या रूपामध्ये कुठली तरी वेगळी मतं मांडू शकतं. म्हणजे तू जर का वेगळी ॲक्टिव्हिटी केली तर त्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुझा विकास होऊ शकेल. पण आपल्याला हे माहिती आहे की आपल्याला ही ॲक्टिव्हिटी आवडते, आपण हीच गोष्ट करणार आहोत, यामध्येच माझा मानसिक विकास तर नक्की होईल, मी यामध्ये आनंदी तर होईन. आणि त्यामुळे आपल्याला जी गोष्ट करायची आहे ती गोष्ट करत राहण्यासाठी काही वेळेस आपल्याला इतरांची मतं इग्नोर करावी लागू शकतात. आज आपण समजून घेतलं की 1. लोक काय म्हणतील ही भीती जन्मजात नसते. 2. बहुतेक लोक स्वतःच्या आयुष्यामध्ये इतके व्यस्त असतात की आपल्याबद्दल विचार करायला त्यांच्याकडे वेळच नसतो. 3. आपला मेंदू नकारात्मक गोष्टीच जास्त लक्षात ठेवत असतो आणि त्यामुळे इतरांची नकारात्मक मतच आपण लक्षात ठेवत असतो आणि त्यावर देखील विचार करत असतो. आणि नंबर 4 तो म्हणजे तुमची किंमत इतरांच्या मतावर अवलंबून नसते, इतरांची मतं तुमची किंमत ठरवू शकत नाहीत. या सगळ्याचा निष्कर्ष असा होतो की लोक काय म्हणतील हा प्रश्न कधीही संपत नसतो. कारण लोक सतत काही ना काहीतरी म्हणतच असतात, सतत काही ना काहीतरी बोलतच असतात. पण तुम्ही दरवेळेस इतरांच्या मतानुसार स्वतःला बदलणार का, की तुम्ही तुमच्या मूल्यांनुसार जगणार, हा तुमचा निर्णय आहे. थोडक्यात लोकांचं मत ऐका, त्यातून शिका, पण तुमचं आयुष्य त्यांच्या हातात देऊ नका.
आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमच्या मूल्यांनुसार जगायला सुरुवात करता तेव्हाच खरं स्वातंत्र्य सुरू होतं. जर हा विषय तुम्हाला आवडला असेल आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा जर का आता उद्यापासून तुम्हाला हवं ते करायला सुरुवात करणार असाल, लोक काय म्हणतील याचा विचार न करता तुम्ही उद्यापासून करायला सुरुवात करणार असाल आणि उद्या आल्यावर देखील तुम्ही उद्यापासून करायला सुरुवात करणार असाल आणि मग तुम्ही अजून उद्यापासून, मग सोमवारपासून करतो मी, नाही मग मी 1 तारखेपासून करतो, मग मी नेक्स्ट इयरला करतो, नेक्स्ट मंथमध्ये करतो, असं जर का तुमचं होणार असेल तर याला म्हणतात प्रोक्रॅस्टिनेशन. जर का तुमचं सुद्धा प्रोक्रॅस्टिनेशन होत असेल, तुम्हाला करायची असलेली गोष्ट तुम्ही उद्या 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 करत पोस्टपोन करत असाल, तर गाईज याच विषयावर याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवलेला होता. तो व्हिडिओ देखील तुम्ही आवर्जून पहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला हेच सांगेल की उद्या नाही, आत्ता सुरू करा. आता लोकांच्या मताचा विचार करायचा नाही हे जर का आपण ठरवलेलं आहे, तर उद्याची कशाला वाट पाहायला हवी, आत्ता सुरू करूयात. आणि यासाठी तो व्हिडिओ तुम्हाला मदत करू शकेल. जर का तुम्हाला सुद्धा प्रोक्रॅस्टिनेशन सारख्या सवयी असतील तर त्या सवयीपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ मदत करेल. तो व्हिडिओसुद्धा आवर्जून पहा. तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी इथे देईन. इथे तो व्हिडिओ येईल. त्यावर जर का तुम्ही क्लिक केलं तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येईल. त्याचबरोबर जर का तुम्हाला इतरांची मतं इग्नोर करण्यासाठी मानसिक ताकद वाढवायची असेल आणि त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू इच्छित असाल, तर योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे शिकवण्यासाठी आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. या कोर्सची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवर आपल्या कोर्सची सर्व माहिती उपलब्ध आहे. आपल्या अकॅडमीची देखील सर्व माहिती उपलब्ध आहे. माझ्याबद्दल देखील थोडीफार माहिती तिकडे उपलब्ध आहे. सो ती माहिती वाचा. शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे तुम्ही शिकू इच्छित असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. ओके, आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी गाईस मेडिटेशन करणं गरजेचं आहे. मेडिटेशन केल्यानंतरही इतर लोकांची मतं बितं ह्याच्याकडे आपण बिंदास दुर्लक्ष करतो आणि आपलं आयुष्य अजून सुंदर व्हायला सुरुवात होते. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ. बाय बाय.